ओके, कळले अबाउट द सायकोसिस थेअरी कळली आहे सायकोसिसची. आतापर्यंत जेवढे पॉइंट झाले तेवढे कळलेत का सायकोसिसचे? हॅलो. हो मॅम. येस मॅम. कोणी सांगेल का 4-5 पॉइंट जेवढे आपण डिस्कस केले? Can somebody give me the summary of that 4 to 5 points that we have discussed in the first session? Anyone? What is the red line symptom of psychosis? How you will identify this is a psychotic miasm? दीपक? इन्फ्लामेशन मॅम. नाही. कसं ओळखणार तुम्ही की दिस इज द सायकोटिक मायझम? ओव्हरग्रोथ दोन ओळखणार मॅम. हा, ओव्हरग्रोथ, इन्फिल्ट्रेशन किंवा डिपॉझिशन. हाऊ इट इज ट्रान्समिटेड? फ्रॉम सॉफ्ट double combination. हाऊ द सायकोसिस इज ट्रान्समिटेड? म्हणजे डबल soft सॉल्टचं tissue तर मध्ये मेडिसिन झाल्यात ना. मायझम कसा ट्रान्समिट होतो? मॅम इन्फेक्टेड पर्सन पासून दुसऱ्या पर्सनला होतो आणि त्याच्यानंतर मग नेक्स्ट जनरेशनला पण होऊ शकतो. तो पर्सन कसा इन्फेक्ट होतो? जो पर्सन आधीच इन्फेक्ट Improper असतो. caution. जन्मतः कसा इन्फेक्ट होणार आहे improper तो? caution, improper हा. caution. Improper caution. प्रिकॉशन बरोबर. घेतलं. It is a gonorrheal. Extra growth. This is a gonorrheal miasm na. By the suppression of gonorrhea, this leads to the psychotic miasm. जसं सप्रेशन ऑफ फंक्शनल सिम्पटम्स झाले तर कोणता मायझम डेव्हलप होतो? सोरा. तसं सप्रेशन ऑफ गनोरिया झालं तर कोणता मायझम येणार? सायकोसिस. आपण सिम्पटम्स पाहिले ना सोराचे, कोणते कोणते होते? फंक्शनल चेंजेस होतं, ओव्हर सेन्सिटिव्ह पेशंट होता, त्याच्यानंतर थकत होता तो लवकर, वॉन्ट्स टू लाय डाऊन, कॅनॉट कॉन्सन्ट्रेट, कॉन्स्टंटली इन अ वरी अँड फिअर, ॲम्युलेटेड बाय क्राईंग, हे सगळे सिम्पटम्स आपण पाहिले होते. इम्प्रॉपर असिमिलेशन. तसंच सायकोसिसचं आपण काय बघितले? ओव्हर ग्रोथ, डिपॉझिशन किंवा इन्फिल्ट्रेशन transmitted by the suppression of gonorrhea. How the gonorrhea develop? Because of the improper coition, and that's why this is a venereal miasm. पाहिले ना हे तिन्ही पॉइंट्स? पाहिले की नाही? हो. अजून काय बघितलं? This is the hereditary miasm that of the like that of the sora. It may transmit the certain symptoms from one generation to the another generation. बघितलंय? हो, because of fault. अजून काय पाहिलं आपण? त्याच्या ज्या मेडिसिन्स बघितल्या आपण, अँटीसायकोटिक मेडिसिन्स. अँटीसायकोटिक मेडिसिन्स कशा आहेत? डबल सॉल्टच्या आहेत. इफ दॅट गनोरिया मायझम इज ट्रीटेड प्रॉपरली विथ द अँटीसायकोटिक मेडिसिन, तर नंतरच्या जनरेशनमध्ये सिम्पटम्स माइल्ड येतात, तेवढे डेंजरस सिम्पटम्स येत नाहीत. बट इफ इट इज रिमूव्ह बाय सर्जरी किंवा इनअप्रोप्रिएट मेडिसिननी, सो द सायकोटिक मायझम इज मच मोर डेंजरस इन द नेक्स्ट जनरेशन. बघितला ना आपण हा पण पॉइंट? हो मॅम. Now we will see
the manifestations of the psychosis. मॅम हा बोल. मॅम गनोरियल पॉइझन म्हणजे आता ते गनोरियल सांगितले तो एकच वे आहे का इन्फेक्शन हेरिडेटरी म्हणजे एका जनरेशन पासून दुसरीकडे जाण्याचा, किंवा दुसऱ्या इन्फेक्शन मुळे पण सायकोसिस होऊ शकतं? हो, दुसऱ्या इन्फेक्शनने पण होऊ शकतं ना, पण आपण व्हेनरल म्हणतोय म्हणून हा एक वे आहे, पण बाकीचे जे काही डिसीजेस आहेत त्याला तो वे असणं गरजेचं नाहीये. सपरेशन ऑफ ओव्हर ग्रोथ किंवा सपरेशन ऑफ डिपॉझिशन मुळे पण सायकोटिक होतो. ज्याला स्टोन झाले आहे म्हणजे त्याच्या हेरिडिटीमध्ये कुठेतरी गनोरियाचं सपरेशन आहे असं नाही होत, कुठेतरी दुसरा मॅनिफेस्टेशन जो आहे सायकोटिकचा तो सप्रेस झालाय म्हणून या जनरेशन मध्ये तसा आलाय. प्रत्येक वेळेस गनोरिया असणं, आता जसं सोरामध्ये पण आपण बघितलं प्रत्येक वेळेस स्किन मॅनिफेस्टेशन्स असतात का? नाही नाही. दुसऱ्या पण सिस्टीम इन्व्हॉल्ड आहेत की नाही? तसंच याच्यामध्ये आपण व्हेनरल म्हणतो, हा म्हणजे सुरुवात त्याची तशी झालेली आहे, म्हणजे कळला कसा सायकोसिस तर व्हेनरल इन्फेक्शनमुळे तो कळाला, म्हणून आपण गनोरियल पॉइझनचं सपरेशनमुळे सायकोसिस होतो. हा एक आहे आणि दुसऱ्या सिस्टीम मध्ये पण अफेक्ट होतोय. ठीक आहे, आपण मगाशी कुठे लिव्ह केलं होतं? ठीक आहे, सो डिफरंट सिस्टीम पण आपण बघितल्या की त्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड होतात. These are the symptoms that first produce after the separation, showing that whole organism is involved. The transmission of gonorrheal poison or the psychotic poison, as the case may be transmitted in the stage into which the infecting individual had arrived. आता त्यांनी कोणत्या स्टेजमध्ये, त्या माणसाने कोणत्या स्टेजमध्ये तो इन्फेक्शन ट्रान्समिट केला आहे त्याच्यावर पण मॅनिफेस्टेशन्स डिपेंड असतात दुसऱ्या जनरेशनचे. If it is a true gonorrheal infection, the true gonorrhea will be transmitted. आता ह्या गनोरियाचे पण 3 स्टेजेस तुम्ही बघाल, प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी. सपोज दॅट पर्सन ट्रान्समिटेड दिस गनोरिया इन द प्रायमरी स्टेज, तर मॅनिफेस्टेशन त्या बाईला कमी येतील आणि अल्टिमेटली नेक्स्ट जनरेशन मध्ये पण कमी येतील. टर्शरी मध्ये केलं तर मॅनिफेस्टेशन जास्त डेंजरस राहतील दॅट लेडी ॲज वेल ॲज टू द ऑफस्प्रिंग. बट इफ इट इज रीच द सेकंडरी स्टेज, the contracting party will develop the condition of the same as that of the infector. So depending upon the stage, तुम्ही स्टेजेस शिकाल आता गनोरियाचे, सो कोणत्या स्टेजमध्ये ते ट्रान्समिशन होत आहे इट इज टोटली डिपेंड अपॉन द मॅनिफेस्टेशन. प्रायमरीमध्ये केलं तर मॅनिफेस्टेशन त्या लेडीला आणि ऑफस्प्रिंगला तेवढे डेंजरस राहणार नाही, पण सेकंडरी आणि टर्शरीमध्ये केलं तर मॅनिफेस्टेशन्स इन्फेक्टर जो आहे त्या लेडीला तसंच राहील आणि ऑफस्प्रिंगमध्ये पण manifestations dangerous राहतील. The secondary and tertiary symptoms of psychosis can entirely eradicated by our treatment, not by surgery, not by inappropriate treatment न घेता. If it is eradicated by our treatment, then next generation मध्ये mild symptoms किंवा येणार पण नाही symptoms. In the secondary period of psychosis, almost every disease that may arise take an inflammatory nature in the some form. It may be acute, subacute, or the chronic, or it may be the malignant fever. So this is the secondary manifestation. ज्याच्यामध्ये symptoms inflammationशी related राहतील. It may lead to the malignancy. That is the secondary manifestation. Now we will see the symptoms of the psychotic personला symptoms किंवा त्याला disease कोणते कोणते येतात. So there may be the diabetes, किंवा त्याच्यामध्ये कार्सिनोमा ऑफ द ब्रेस्ट ऑफ ऑर युटेरस येतं. असे न्यूमरस सिम्टम्स मे बी डेव्हलप, ऑर दीज आर ऑल द एक्झाम्पल्स ऑफ द सायकोटिक टेंट. द सायकोटिक मॅनिफेस्टेशन आर कॅरेक्टराइज बाय स्लोनेस ऑफ रिकव्हरी, कारण सपरेशन खूप झाल्यामुळे रिकव्हरी स्लो होते तिथे. द सायकोटिक पेशंट इज एक्सटेंडिंगली सस्पिशियस. आता इथून सुरू झाले आहे आपले मेंटल आणि फिजिकल सिम्टम्स. आतापर्यंत आपण फक्त डेव्हलपमेंट ऑफ सायकोसिस बघितलं, आता आपण सिम्टम्स बघू त्याचे. तर पेशंट कसा आहे, सस्पिशियस आहे. सस्पिशियसनेस आपण सोरामध्ये पाहिला होता का? सस्पिशियस म्हणजे काय? सस्पिशियस म्हणजे काय?
सस्पिशियसचा अर्थ काय होतो? अरे सस्पिशियस म्हणजे ऐकलं का? नाही तर मग मी सांगते. मीन्स इलिगल. हा, जो सतत दुसऱ्यांवर डाऊट घेत असतो, तो जो दुसऱ्यांवर विश्वास ठेवत नाही, डाउटफुल हा, पर्सन. दॅट इज अ सस्पिशियस. सो क्रॉस व्हेरीफाय तो नेहमी करत असतो. मी सपोज तुम्हाला सांगितलं की सायकोसिस जो आहे तो गनोरिया पॉयझनच्या सपरेशनमुळे होतो. तुम्हाला माझ्यावर विश्वास नाहीये. यू विल क्रॉस व्हेरीफाय इट बाय सर्टन बुक्स, बाय डिफरंट ऑथर्स अँड बाय डिफरंट लेक्चरर. सपोज तुमच्या बहिणीने सांगितलं की मी इथे इथे जात आहे, या दुकानातून मी ही वस्तू आणते आहे, बट इफ यू आर डाऊटफुल यू विल क्रॉस व्हेरीफाय की ती आणलेली वस्तू खरंच 20 रुपयांची आहे का, की 18 रुपयाची आहे आणि 2 रुपये तुमच्या बहिणीने तुमच्या खिशात त्याचे स्वतःच्या खिशात टाकले. दॅट इज अ सस्पिशियसनेस. सो दॅट पर्सन इज व्हेरी सस्पिशियस. कोणत्याही गोष्टीबाबत तो सस्पिशियस असतो. लोकांच्या बाबतीत, वस्तूंच्या बाबतीत, काही वागणुकीबद्दल एव्हरी टाइम ही इज सस्पिशियस. तो नेहमी क्रॉस व्हेरीफाय करत असतो. 2-3 लोकांसोबत तो क्रॉस व्हेरीफाय करतो तेव्हा तो कुठे शांत होतो. दॅट इज अ सस्पिशियसनेस. द सस्पिशन एक्सटेंड टू द पॉइंट वेअर ही डेअर नॉट ट्रस्ट हिमसेल्फ. इव्हन तो स्वतःवर पण विश्वास करत नाही. तो स्वतःबाबतीत पण डाऊटफुल असतो की मी केलेलं काम बरोबर असेल का. तो परत दुसऱ्यांकडनं ते क्रॉस व्हेरीफाय करतो की मी केलेलं बरोबर आहे का, आय एम लिटिल बिट सस्पिशियस असं म्हणतो तो. ही मस्ट गो बॅक अँड रिपीट व्हॉट ही हॅज डन ऑर सेड. तो परत परत त्याची खात्री करत असतो की मी केलेलं काम किंवा मी बोललेलं वाक्य हे बरोबर होतं का. आता ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या सोरामध्ये पण आहे, पण सोरामध्ये सस्पिशियस नाहीये. तर सोरा कसा आहे, बिचारा भित्रा आहे. त्याला भित्रेपणामुळे त्याला कळतच नाही की मी बरोबर केलंय की नाही केलंय, म्हणून तो फक्त बघत असतो कारण त्याला भीती असते. पण हा पेशंट कसा आहे, हा सस्पिशियस आहे, हा डाऊटफुल आहे, म्हणून हा क्रॉस व्हेरीफाय करतोय. क्रॉस व्हेरीफाय करणं सोरा पेशंटचं वेगळं राहील आणि सायकोसिस पेशंटचं वेगळं राहील. कळतंय का? हो मॅम. Why the psoric patient will cross verify? Because of his fear, because of his anxiety. And why the psychotic patient will do the cross verification? Because of the doubt, because of his nature, his bad nature. He will always cross verify himself and to others also, and wonders if he has said just what he means. He goes back and start again. And त्याला जर का डाऊट आला की प्रिव्हियसली आय हॅव टोल्ड समथिंग, नाव आय एम हॅव्हिंग अ डिफरंट मीनिंग, ही विल स्टार्ट फ्रॉम द सेम थिंग. If he has a doubt on his wife or brother or mother किंवा sister, कोणावर पण तर डाऊट असेल ना, तर तो परत त्या दुकानात जाईल. He will ask the same thing in a different manner and then he will cross verify the relative. He will cross verify his wife. He will cross verify and other relatives. आणि तो परत सगळं करेल. जसा हा माणूस त्या दुकानात गेला होता त्या सेम रूट वरून हा जाईल. तर ती बायको कोणाशी बोलली तर नाही, ती बहीण कोणाशी बोलली तर नाही, 2 रुपये जे वाचले होते ते तिने परत कुठे खर्च केले, मग तिने मला ते 2 रुपये राहिलेले दिले का नाही, हे सगळं तो पहिलेपासून चेक करेल. दॅट इज अ सस्पिशियसनेस. He is suspicious that he will be misunderstood, that his hearers will give the wrong meaning to what he is attempting to convey. तो का असतो सस्पिशियसनेस? त्याला असं वाटतं आयदर मला काहीतरी चुकीचं वाटलेलं आहे किंवा कोणीतरी मला चुकीचं समजून घेत आहे, हे लोक मला समजतच नाहीये. त्यामुळे ही इज अ सस्पिशियसनेस. This suspicion, when turned up to others, lead to worst forms of jealousy of his friends. तो काय करतोय? लोकांबद्दल स्वतःच्या मनात मिसअंडरस्टँडिंग क्रिएट करतोय. सपोज मी एखादा पेन घेतला आणि मी तुम्हाला सांगितलं क्लासमध्ये येऊन की मी हा छान नवीन पेन घेतलाय, याचं इंक खूप छान आहे आणि खूप छान चालतो. तर तुमच्यामध्ये जो कोणी सायकोटिक असेल, डोंट टेक इट अदरवाईज, मी फक्त एक्झाम्पल देते, तर तो काय करेल? तो म्हणेल या मॅडमला तर फुशारकी मारण्याची सवयच आहे. तर ही विल मिसअंडरस्टँड मी. मी तुम्हाला पेन कशाला दाखवला होता की हा पेन चांगला आहे बाबा, तर तो त्याला मिसअंडरस्टँडिंग कसं करेल की मॅडमला फुशारकी मारण्याची सवय आहे आणि ते खूप
ते असं दाखवतात की त्यांच्याकडे खूप पैसे आणि म्हणून एवढ्या महागीचा पेन त्यांनी घेतला. सो ही मिसअंडरस्टूड मी. आणि बिकॉज ऑफ दॅट सस्पिशन ही फील्स जेलसी, की मला तो पेन का नाही मिळत आहे, मी तो पेन का नाही घेऊ शकत आहे. सो धिस ब्रिंग्स द जेलसी इन हिज रिलेटेड टू हिज फ्रेंड्स किंवा रिलेटेड टू द रिलेटिव्स, किंवा माझ्या बाबतीत समजा झालं तर ही फील जेलसी अबाउट मी, किंवा मॅडमकडेच असू शकतो का, मी काय घेऊ शकत नाही का. सो ॲट दॅट पॉइंट he will have that feeling, for he knows full well that he not understood. हे कशामुळे होत आहे? Because of the misunderstanding. He is taking all the things by his own way. तो त्याच्या पद्धतीने विचार करतोय. तो मी का सांगते आहे हे एक्झाम, म्हणजे मी का पेन दाखवते आहे त्याची दुसरी बाजू तो बघतच नाही. अँड दॅट्स वाय, बिकॉज ऑफ हिज मिसअंडरस्टँडिंग, दॅट्स वाय ही फील्स सस्पिशियसनेस. The psychotic tend develop the worst form of degeneracy because of the basic suspension and jealousy. मग त्याच्यामुळे काय होतं, समजा तुम्हाला कोणाविषयी जेलसी आहे, तुम्हाला बघवत नाहीये त्याची प्रगती, यू कॅनॉट टॉलरेट द गुड थिंग्स अबाउट द अदर, देन यू फील व्हेरी बॅड. तुम्ही नेहमी डिप्रेशन मध्ये राहाल, तुम्ही सॅड होणार. अँड बिकॉज ऑफ दॅट सर्टन फिजिकल सिम्पटम्स मे डेव्हलप. The patient will resort to any and all means of vindicating themselves to their own light. मग मी हे करू शकत नाहीये, मला का मिळत नाहीये. सो ऑलवेज हे तो विचार करत राहणार आणि डिप्रेशन मध्ये जाईल. वाय? बिकॉज ऑफ द बेसिक नेचर दॅट इज अ सस्पिशियसनेस अँड जेलसी. दिस इज द मोस्ट मार्कली डिजनरेट ऑफ द स्टिग्मा. मग आता जसं आपण त्याचं ट्रान्समिशन बघितलं होतं, रेड लाईन सिम्पटम त्याचं ओव्हर ग्रोथ आपण बघितलं होतं, तसंच मेंटलमध्ये किंवा मेंटल सिम्पटम्समध्ये रेड लाईन सिम्पटम कोणता आहे याचा, तर जेलसी आणि सस्पिशियसनेस. त्यामुळे काय होतं, हा कॉरलसम होतो, भांडतो प्रत्येकाशी, कारण हा स्वतः सॅटिस्फाईड नाहीये. दॅट पर्सन इज नॉट हॅव्हिंग द हॅपी फिलिंग इनसाइड, की व्हॉट एव्हर आय एम हॅव्हिंग, आय एम हॅपी. ही वॉन्ट the other things, he want excessiveness, he do not want or he cannot see the happiness of the others because of his basic suspicious nature. That's why he feels jealousy, and because of that jealousy he became a quarrelsome. तो प्रत्येकाशी भांडत राहतो, प्रत्येकाच्या उणीवा काढत राहतो. ही कॅनॉट टॉलरेट द बेटर थिंग्स ऑफ द अदर, अँड समटाइम ही मे हार्म अदर अँड ही मे हार्म ॲनिमल्स. मी तुम्हाला सांगितलं होतं ना, 3 समजा छोटे मुलं आहेत. इफ वन इज अ सोरा, अदर इज ऑफ सायकोसिस अँड थर्ड इज ऑफ सिफिलिस, हाऊ यू कॅन आयडेंटिफाय? द सोरा चाइल्ड will only think, he will not do anything. The psychotic, what he will do, the psychotic having the tendency to break it, to do the harm. तो काय करेल, 3 मुलं आहेत, त्याला चौथ्या मुलाकडनं सपोज बॉल घ्यायचा आहे, तर सोरा काय करेल, त्याला बिचारा जाऊन म्हणेल मला माझा बॉल देऊन दे. समोरचा मुलगा नाही म्हणेल. सायकोटिक जर का असेल तर तो काय करेल, त्याला एक झापड मारेल आणि तो बॉल घेऊन घेईल. सिफिलिटिक जर का असेल तर तो बॉल त्याला तर मारेलच आणि तो बॉल पण फोडून फेकून देईल. सो इन दिस वे यू कॅन क्लासिफाय द 3 मार्जिन. सोरा शांत आहे, सायकोटिक मारझोड करतो, आणि सिफिलिटिक वस्तू मारझोड तो करतोच, पण त्याच्यासोबत डिस्ट्रक्शन पण करतो तो. सो दिस इज अ सायकोटिक, सो ही कॅन हार्म द अदर्स. तो पेन आहे, तो जो पेन दाखवला होता मी, तो मे बी तो माझा पेन तोडून टाकेल माझं लक्ष नसताना. In this way, he will harm the others. This products the worst forms of cruelty and cunning deceit, and worst form of mania of any stigmata. आणि त्यामुळे जे चोर आहेत किंवा जे काय म्हणतात त्याला वाईट कामं करतात, कनिंग वृत्तीचे आहेत, जेव्हा ते क्रुएल आहेत, दे आर ऑल अंडर द सायकोटिक मायझम. पण यांचा बेस काय आहे, तर सस्पिशियसनेस, डाऊटफुलनेस, क्रॉस व्हेरिफिकेशन. दॅट्स वाय दे आर मोर deceitful, they are more frustrated, they are more jealous, and this leads to the cruelty, and this leads to the cunningness. This may leads to the mania to destruct others. ते हार्म करतात ॲनिमल्सला किंवा दुसऱ्यांना पण ते हार्म, म्हणजे दुसऱ्यांना पण ते त्रास देतात. अँड इन दिस वे दिस टेंट इज डेव्हलप. कळलं आहे इतकं? येस मॅम. येस मॅम.
So the first mental symptom that we have seen, that is a suspiciousness. Second one is the jealous. Third one is revengeful. That is the harmful आहे ते revengeful पण आहेत आणि जे आपण बघू आपण नंतर रिव्हेंज पण पहिला तिसरा आपण बघितलाय दे आर द दे कॉझिंग द हार्म टू अदर्स अँड टू द ॲनिमल्स बिकॉज ऑफ देअर सस्पिशियसनेस. Fourth thing we have seen, they are the quarrelsome. Fifth thing we have seen, they are having the cruel and they are the cunning in nature, and this may develops the mania in their their personality. Clear? Yes, ma'am. Yes, ma'am. So today we have seen the development of psychosis, the red line symptoms of psychosis plus certain mental symptoms of psychosis. कळलं आहे इतकं? काही प्रॉब्लेम आहे याच्यात विचारायचं आहे काही? No, ma'am. No, ma'am. मॅम हा, मॅम ते स्टिग्मा का वापरतात किंवा डिस्ट्रक्टिव्ह कॅरेक्टर ऑफ द स्टिग्मा असे का स्टिग्मा वापरतात? म्हणजे मी तुम्हाला सांगितलंय ना, मायझमचं दुसरं नाव मायझम. स्टिग्मा. पहिल्या लेक्चर मध्ये सांगितलं होतं ना, स्टिग्मा, ग्रुप, नॉक्शियस एजंट, दीज आर ऑल द सिनोनिम्स ऑफ मायझम. ओके मॅम. स्टिग्मॅटा सांगितलं होतं ना मी तुम्हाला. हो. नाही मला म्हणजे मला ते माहिती होतं मायाझमसाठी, पण ते इथं असं म्हणजे डिस्ट्रक्टिव्ह कॅरेक्टर ऑफ द स्टिग्मा म्हणजे मायाझमचंच ते कॅरेक्टर असते का? हा, म्हणजे हा या पर्टिक्युलर मायझमचं सायकोसिसचं. ओके. कळलंय सगळ्यांना त्याचं डेव्हलपमेंट आणि त्याचे मॅनिफेस्टेशन्स? हो मॅम. दीपक समरी देतो. सांगतो म्हणजे जेवढं करायचं तेवढं सांगतो. खूप कठीण आहे का? नाही सांगतो ना, स्वरात नॉर्मल असतो किंवा म्हणजे कुठलीही गोष्ट असली तरी तो छान पद्धतशीरपणे समजून घेऊ शकतो. सायकोसिसचा पेशंट असेल तर जास्त अग्रेसिव्ह नेचरचा असतो, काही तोडफोड करू शकतो असं नाहीये काही तसं वाटतंय मला. अग्रेसिव्ह तर असतोच, दुसऱ्यांना हार्म पण तो करतो. का करतो तो? एक नेचर आहे ना, सस्पिशियस नेचर आहे त्याचं, त्यामुळे तसं करतो. संशयी वृत्ती आहे त्याची. बर, अजून? त्याचा स्वतःवर पण विश्वास नसतो, क्रॉस व्हेरिफिकेशन करतो तो. जेलस आहे. त्यानंतर जेलस असतो आणि मग गोष्ट आपल्यालाच का भेटणार नाही याची जेलसी होऊन तो हार्म पण करू शकतो त्या गोष्टीला जे दुसऱ्याकडे असेल. कॉरलसम आणि आहे. कॉरलसम आहे. बरोबर. टेंडन्सी टू आहे. हार्म. त्यामुळे क्रुएल होतो तो, कनिंग इन नेचरनी होतो. डेव्हलपमेंट कशी होते त्याची, म्हणजे सायकोटिक मायझम कसा येतो? गनोरियाचा एक्झाम्पल तेच ना. बरोबर, सपरेशन ऑफ गनोरियल पॉइझन. आणि त्याचे जर व्यवस्थित ट्रीटमेंट घेतली नाही किंवा ओल्ड स्कूलने जर ट्रीटमेंट घेतली तर नेक्स्ट जनरेशन मध्ये सुद्धा येऊ शकतं. आणि जर ते टाळायचं असेल तर आपण होमिओपॅथी बाय मेडिसिन आपण नेक्स्ट जनरेशन मध्ये येण्यापासून थांबवू शकतो किंवा जरा सप्रेस करून किंवा जरा कमी सिम्पटम्स येतील पुढच्या जनरेशन मध्ये, असं काहीतरी करू शकतो. रेड लाईन सिम्पटम कोणता आहे ह्याचा सायकोसिसचा? एक्स्ट्रा ग्रोथ, ओव्हर ग्रोथ, एक्स्ट्रा ग्रोथ, और इन्फिल्ट्रेशन, डिपॉझिशन. ओके, व्हेरी गुड. ठीक आहे, तो याचे बाकीचे मेंटल सिम्पटम्स उद्या घेऊ आपण. हा, एनीवन इज हॅव्हिंग एनी प्रॉब्लेम? थुबा? नो मैम. Yes, ma'am. अंडरस्टूड, बिकॉज आप बीच बीच में जा रहे थे, आ रहे थे. हाँ मैम, आई अंडरस्टूड. वो नेटवर्क इशू था मैम थोड़ा, उसकी वजह से. आयशा? सोनिया? Yes, ma'am. Understood? Yes, ma'am. Preeti? Priyanka? Okay, so we will meet tomorrow with the same psychotic miasm. Okay, ma'am.